आदेश आदेश. नमस्कार भाविक हो, तुमच्या सर्वांचं आपल्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओंच्या कमेंट बॉक्समध्ये मी वाचत होतो, तुमच्यापैकी अनेकांनी आपल्या जीवनातील अत्यंत वैयक्तिक आणि गंभीर समस्या मोकळेपणाने मांडल्या आहेत. काहींचे कष्टाचे पैसे कुठेतरी अडकले आहेत आणि लाख प्रयत्न करूनही ते परत मिळत नाहीयेत. काही मातापित्यांनी अतिशय चिंतेने विचारलंय की मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आहे पण त्यांना नोकरी मिळत नाहीये, त्यांच्या आयुष्याला दिशा मिळत नाहीये. तर काही ताई दादांनी घरातील रोजच्या वादविवादांमुळे आणि अशांततेमुळे होणारा त्रास बोलून दाखवलाय. तुमच्या या कमेंट्स वाचताना मला तुमची वेदना खऱ्या अर्थाने जाणवली. आजच्या धावपळीच्या जगात जेव्हा आपण प्रामाणिकपणे जगत असतो पण तरीही पदरी निराशा पडते, तेव्हा माणसाचा धीर खचू लागतो. पण भाविक हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोवर नवनाथांची आणि दत्तगुरूंची कृपा आपल्या पाठीशी आहे, तोवर जगातली कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्या त्या कमेंट्सवर आधारित आहे. आज मी तुम्हाला नाथ संप्रदायातील असे काही अत्यंत प्रभावी, सिद्ध आणि सोपे उपाय सांगणार आहे, जे तुमच्या या दैनंदिन जीवनातील मोठ्या अडथळ्यांना कायमचे दूर करतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, अर्ध्यावर सोडून जाऊ नका, कारण कोणती माहिती तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल हे सांगता येत नाही. 1. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी नाथ उपाय. सर्वात पहिली आणि मोठी समस्या म्हणजे अडकलेले पैसे. आपण विश्वासाने एखाद्याला पैसे देतो किंवा आपल्या व्यवसायातले कष्टाचे पैसे कुठेतरी अडकतात आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते पैसे वेळेवर मिळत नाहीत. अशावेळी होणारी चिडचिड आणि मनस्ताप मी समजू शकतो. यावर नाथ संप्रदायात एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. उपाय कसा करावा? हा उपाय तुम्हाला गुरुवारी किंवा शनिवारी सुरू करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. तुमच्या देवघरात दत्तगुरूंच्या किंवा नवनाथांच्या तसबिरी समोर बसा. एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ आणि एक नाणं म्हणजे 1 किंवा 5 रुपयांचे टाका. आता एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यामध्ये 2 लवंगा टाका. हात जोडून नवनाथांचे स्मरण करा आणि नवनाथ शाबर मंत्र किंवा फक्त ओम श्री नवनाथाय नमः या मंत्राचा 108 वेळा म्हणजे एका माळेवर जप करा. जप पूर्ण झाल्यावर नवनाथांना प्रार्थना करा की हे नाथ महाराज, माझे अमुक व्यक्तीकडे किंवा अमुक ठिकाणी अडकलेले पैसे मला लवकरात लवकर आणि विना अडथळा परत मिळू देत. ते कलशातले पाणी नंतर एखाद्या पिंपळाच्या किंवा औदुंबराच्या झाडाला अर्पण करा. या उपायासाठी महत्त्वाची टीप: हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. नाथ महाराजांवर अढळ विश्वास ठेवा. तुम्ही पाहाल की ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले आहेत त्याच्या मनात बदल होईल किंवा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याचे नवीन मार्ग आपोआप खुले होतील. 2. मुलांच्या नोकरीसाठी आणि कामातील यशासाठी उपाय. आता आपण वळूयात दुसऱ्या मोठ्या प्रश्नाकडे, घरातील तरुण मुला-मुलींच्या करिअरचा प्रश्न. आई वडील पोटाला चिमटा काढून मुलांना शिकवतात, पण जेव्हा नोकरीची वेळ येते तेव्हा मुलांना यश मिळत नाही, सारखे अडथळे येतात. मुलांची निराशा ही आई वडिलांसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. जर तुमच्या घरातही हा प्रश्न असेल तर मुलांनी स्वतः किंवा मुलांच्या वतीने आईने हा नाथ उपाय नक्की करावा. काय आहे हा उपाय? नोकरीच्या किंवा कामाच्या यशासाठी नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचा पाठ करणे हा रामबाण उपाय आहे. जर दररोज संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी देवघरात गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 2 आणि अध्याय 28 याचे भक्तिभावाने वाचन करा. वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंच्या मूर्तीला किंवा फोटोला पिवळे फूल अर्पण करा. जर मुले नोकरीसाठी मुलाखतीला जात असतील तर घरातून बाहेर पडताना त्यांच्या कपाळावर देवघरातील भस्माचा किंवा उदीचा टिळा नक्की लावा आणि त्यांना सांगा की मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहा. नाथ संप्रदायात दत्तात्रयांना आणि नवनाथांना साकडं घातलं की ते आपल्या भक्तांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. ज्या कामात हात टाकाल त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल, हा नाथांचा आशीर्वाद आहे. 3. घरातील वादविवाद संपवून शांती प्रस्थापित करण्यासाठी. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची कमेंट अनेक जणांनी केली होती: घरातील कलह. पैशापेक्षाही मोठी संपत्ती म्हणजे घरातील सुखशांती. पण कधीकधी घरात अशी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होते की क्षुल्लक कारणांवरून भांडणे होतात, नवरा बायकोत वाद होतात, सासू सुनेत पटत नाही. घरात जर सतत कटकट असेल तर तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. घरातील ही नकारात्मकता दूर करण्यासाठी नाथांची धुनी हा सर्वोत्तम उपाय आहे. शांतीसाठी उपाय. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात सांजवाद करताना हा उपाय करायचा आहे. एका मातीच्या पणतीत किंवा निखाऱ्यावर थोडा कापूर, 2 लवंगा, थोडासा गुगुळ आणि लोबान घ्या. ते प्रज्वलित करा.
आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. ही धुनी फिरवताना मनातल्या मनात किंवा मोठ्याने ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करा. गोरक्षनाथांनी जशी धुनी प्रज्वलित केली होती तशीच ही धुनी घरातील सर्व वाईट शक्ती, दृष्ट आणि नकारात्मक विचारांना जाळून भस्मसात करते. अवघ्या 7 ते 11 दिवसात तुम्हाला घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न झाल्याचे जाणवेल. घरातील लोकांमध्ये आपुलकी आणि प्रेम वाढू लागेल. भाविकहो, हे उपाय करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाथ संप्रदायाचे उपाय हे अतिशय कडक आणि लवकर फळ देणारे असतात, पण त्यासाठी पावित्र्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. 1. श्रद्धा आणि अढळ विश्वास. कोणताही उपाय करताना हे केल्याने खरंच काही होईल का असा संशय मनात आणू नका. नाथांवर पूर्ण श्रद्धा ठेवून उपाय करा. 2. सात्विकता. उपाय सुरू असलेल्या दिवसांमध्ये शक्यतो मांसाहार आणि व्यसने टाळा. सात्विक आहार घ्या. 3. सातत्य. उपाय मध्येच सोडू नका. जेवढे दिवस सांगितले आहेत तेवढे दिवस तो पूर्ण करा. स्त्रियांनी मासिक धर्माचे नियम पाळून हे उपाय करावेत, म्हणजे त्या दिवसांमध्ये उपाय थांबवून पुढे सुरू ठेवावेत. तर मित्रांनो, आज आपण कमेंट्समध्ये आलेल्या तुमच्या सर्वात मोठ्या 3 समस्यांवर नाथांचे अत्यंत प्रभावी उपाय पाहिले आहेत. मला खात्री आहे की जो कोणी व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे उपाय करेल त्याचे अडकलेले पैसे नक्की मिळतील, मुलांच्या करिअरमध्ये यश येईल आणि घरात सुखशांती नांदेल. जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही समस्या असतील किंवा विशिष्ट आजारांवर, कर्जमुक्तीवर उपाय हवे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर विस्ताराने माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. आणि हो, जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आदेश किंवा जय नवनाथ लिहायला विसरू नका. नवनाथ महाराज आणि दत्तगुरू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. आदेश, आदेश, आदेश.